हॅलो, नमस्कार. मी निकिता डांगे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आज मी रस्ता चुकलेले आहे यूट्यूबचा आणि त्यासाठी एक विशेष कारण आहे. एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा असं माझ्या मनात आलं, कारण आज मी माझ्या मुलीला घेऊन दवाखान्यात चालले होते. तर मी माझ्या बॅगमध्ये माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी काय काय कॅरी करते बाहेर जाताना हे तुमच्याशी शेअर करावं म्हटलं, कारण तुम्हालाही थोडे टिप्स दिले जातील आणि मी काय काय माझ्या बेबीसाठी बाहेर नेते हे तुम्हालाही कळेल आणि तुम्हालाही आयडिया येईल. जर काही विसरत असेल किंवा काहीही तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवावा म्हटलं. तर चला बघूया मग माझ्या या छोट्याशा बॅगमध्ये माझा किती संसार मावलेला आहे. तर चला बघूया. आणि सगळ्यात पहिला, आता खूप उन्हाळा वाढलेला आहे. तुम्हीही हायड्रेट राहा आणि तुमच्या मुलांनाही सतत पाणी पाजत राहा. त्यामुळे अंगातील घाम जाऊन डिहायड्रेशन होणार नाही आणि जो सन आपला ओकायला बसलाय त्याच्यावरही मात होईल. कितीही कोल्ड्रिंक प्या, काहीही प्या, पण जी तहान पाण्याने जाते ना ती कशानेही जात नाही. त्यामुळे एक पाण्याची बॉटल कायम कॅरी करा. बेबी तुमच्यासोबत असू दे किंवा नसू दे, असेल तर पहिला कॅरी करा, कारण बाहेरचं कुठलं पाणीही बाळांना चालत नाही. आपल्या घरातलंच पाणी पाजा किंवा लईत लई एक बिस्लरी तुम्ही घेऊ शकता. तर ही आहे माझी पाण्याची बॉटल. 1-2 तासासाठी आम्हाला ही सफिशियंट होते आणि जर त्याच्यापेक्षा जास्त लाँग टाईम जायचं असेल दिवसभर वगैरे तर मी मोठी स्टीलची 1 लिटरची बॉटल घेऊन जाते. प्लस ही पण घेऊन जाते, कारण मलाही खूप पाणी लागतं आणि माझ्या मुलीलाही खूप पाणी लागतं, कारण आमच्या अंगात खूप पाणी आहे. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. तर पाण्याची बॉटल आणि नेक्स्ट म्हणजे वॉलेट. खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण ह्याच्याशिवाय काही चालत नाही. जीपेचा सर्व्हर डाऊन झाला तर पैसे लागतात बुवा, त्यामुळे पैसे ठेवत जावं. आणि यात एखादं आपलं आधार कार्डाचा छोट्या कॉपी आणि ड्रायव्हिंग लायसन्स हे तर कंपल्सरी ठेवा, कारण पोलीस मला कधीही थांबवू शकतात आणि दंड काढू शकतात. त्यामुळे त्यानंतर दुसरा आहे वेट वाईप्स. वेट वाईप्स इंग्लिश. त्यामुळे हे वेट वाईप्स ठेवा. मुलं कशातही हात घालतात, खूप घाण करतात आणि मेन म्हणजे खाताना वगैरे तुमच्या हाताला काही घाण लागली असेल तर तुम्ही ह्याने क्लीन करू शकता. त्यासाठी वेट वाईप्स ठेवा. नंतर एक क्लचर, कारण उन्हाळा आहे, केस गळ्यात टांगून जाऊ नका, वर बांधा आणि जावा किंवा क्लचर लावा. एक क्लचर कायम सोबत ठेवायचा आहे. मी ठेवते, तुम्ही पण ठेवा. त्यानंतर मस्ट 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 हँड सॅनिटायझर. ॲडव्हर्टाईज नाही आहे कशाची, कोणत्याही कंपनीचा हँड सॅनिटायझर वापरा आणि आपले हात स्वच्छ ठेवा, कारण कोणतेही आजार पसरत असतात. आणि दवाखान्यात तर जायचं म्हटल्यावर खूप प्रकारचे पेशंट आलेले असतात. लहान मुलांचा दवाखाना असेल तरीही खूप पेशंट आलेले असतात. सर्दी, खोकला, बाकी काही पण असतं. त्यामुळे एक हँड सॅनिटायझरची बॉटल कायम कॅरी करा, आपल्या बाळासाठी, आपल्यासाठी. आणि तुम्हीही बाळ नसताना जरी बाहेर गेलात तरी एक सॅनिटायझरची बॉटल कायम ठेवत जा, कारण बाहेरून आपण आजार हातात न घेऊन आलेलो असतो आणि आपल्याला माहीतही नसतं, आपण आल्यावर बाळाला टच करतो आणि त्यातून संसर्गजन्य आजार पसरतात. त्यामुळे हँड सॅनिटायझरची बॉटल ठेवा आणि घरी आल्यावर हात पाय स्वच्छ धुवा आणि मगच बाळाला हात लावा. आणि त्यानंतर हे आहेत आमच्या माही मॅडमांचे सनग्लासेस आणि हे माझे स्पेक्स. आपके भाई को दूर का नहीं दिखता है, इसलिए गाड़ी पर लगता है. अच्छा ठीक है. और ये है मेरा गॉगल सनग्लासेस. त्यानंतर मस्ट ये है सनस्क्रीन.
कोणत्याही कंपनीचं वापरा, माझा हा फेवरेट आहे. पण तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरा, कुठलीही ॲडव्हर्टाईज चालू नाही आहे इथे. त्यामुळे मी हा वापरते म्हणून तुम्ही पण वापरा असं म्हणणार नाही. तुम्हाला जो सूट होईल चांगल्या कंपनीचा सनस्क्रीन वापरा. SPF अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. प्लस 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 जे काय असेल ते चांगल्या कंपनीचा चांगला सनस्क्रीन वापरायचा आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणताही ऋतू असू दे मस्त लावा. आणि त्या आधी मॉइश्चरायझर लावा. हे दोन्हीही मी एकाच कंपनीचे वापरते कारण माझी कंपनी खूप फेवरेट आहे. आज नाही आहे, अजूनही सांगते. आणि मी हे वापरते, तुम्हीही वापरा. मॉइश्चरायझर पण आणि सनस्क्रीन पण तिन्ही ऋतूंमध्ये मस्ट आहे. बिकॉज सन तिन्ही ऋतूंमध्ये येतो आणि जरी ढगाळ वातावरण असेल किंवा काहीही असेल तरी पण UV रेज हे असतातच. त्यामुळे सनपासून आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन मस्ट वापरणे आहे. नेक्स्ट आहे माहीचा मेकअप बॉक्स. तिला मी फक्त पावडर लावते, टिकली बिकली असं काही लावत नाही. इथे एखादा छोटासा टिका लावते एवढंच. त्यानंतर आहे कोंब आणि एक डायरी. आपण कंटेंट क्रिएटर आहोत त्यामुळे दिमागमध्ये आयडिया आली की ती लिहून ठेवावी लागते. मला ही व्हिडिओ बनवायला कितीही दिवस का जाणार, पण आयडिया लिहून ठेवावी लागते. त्यासाठी एक पेन लागतो आणि ही नोटबुक लागते. तुम्ही जर कंटेंट क्रिएटर नसाल तरीही बाळाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जे काही आणायचं असेल किंवा काहीही असेल तर तुम्हाला पेन आणि एक नोटबुक तुमच्या पर्समध्ये असणं मस्ट आहे. कितीही मोबाईलचा जमाना आला तरी ह्या गोष्टींना मागे टाकू शकत नाही. आणि परत आहे हे डेंडॉनिकची बॉटल. तर मी माझ्या मुलीला चॉकलेट, कॅडबरी, गोड असलं काहीसुद्धा देत नाही. त्यामुळे ती ह्याला चॉकलेट म्हणते आणि हेच मागते चॉकलेट म्हणून. त्यामुळे आम्हाला मी हे घेऊन फिरते. ती खूप क्रँकी वगैरे झाली तर त्याच्याने ती गप्प बसते. आणि नेक्स्ट आहे हे आता तुम्ही म्हणाल की दवाखान्यात जाताना ह्याची काय गरज आहे वगैरे वगैरे. मला लागतं. माझे कानातले किंवा एक दोन कानातल्याचे पेअर ह्याचे एक दोन क्लिप्स वगैरे, टिकली, एखादा रबर बँड हे सगळं यामध्ये असतं. आणि हे कायम माझ्या बॅगमध्ये असतं. दवाखान्यात जावा किंवा कुठेही जावा मी घेऊन जाते. कारण कुछ भी लग सकता है बाबा. आणि मग त्याच्यानंतर ही एक डॉल आहे. आमच्या माही मॅडमला खेळायला लागतं. त्याच्याबरोबर ही अर्धा पाऊण तास तरी निवांत खेळते. गर्ल थिंग्स. त्याच्यानंतर लिपस्टिक मस्ट. आपल्याला टचअप करायला लागतं जरा. त्यामुळे आपली पर्सनॅलिटी चांगली दिसली पाहिजे बाबा. बस कुछ भी नहीं है अभी उसके ऊपर. त्यानंतर ही एक स्लेट आहे. ही अशी ह्याच्यावरती लिहायला येतं असं आणि इथून एक बटन दाबलं की इरेज होऊन जातं. माही याच्यावरती काहीतरी गिळगटत बसते, निवांत वेळ जातो. कारण दवाखान्यात खूप वेटिंग असतं आणि वेळ घालवण्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि तिथे थांबावं लागतं. नंबर लावून मी येऊ शकत नाही कारण माझं घर आणि आमचा दवाखाना खूप डिस्टन्स आहे, 8-9 किलोमीटरच्या आसपास. त्यामुळे नाही मी येऊ शकत घरी परत. त्यानंतर एक एक्स्ट्रा पेअर ऑफ सॉक्स घेते कारण तिने काही सू केली, काही सॉक्स वगैरे घाण झाले, ओले झाले. आणि घाण झालेले सॉक्स माहीला तर बिलकुल आवडत नाही. त्यामुळे ती ते काढायला बघते म्हणून एक स्वच्छ शूजचा पेअर घेऊन मी जाते सोबत. त्यानंतर टोपी, एक रुमाल आणि एक एक्स्ट्रा पेअर ऑफ तिचे कपडे. काही शी आली किंवा बाकी काही असेल तरी लागतं ते. त्यानंतर थोडेसे चिल्लर आहेत 5 बॅग. एम्प्टी झालेली आहे आपली एवढा सगळा खजाना ठेवून. आणि ह्यात नसलेल्या गोष्टी आहेत त्या म्हणजे एखादा मी बिस्किटचा पुडा ठेवते कारण तिला खायला वगैरे लागतं थोडं थोडं मध्ये मध्ये. बाहेरचं तिला काही देत नाही त्यामुळे एखादा बिस्किटचा तो पण मारीचा पुडा मी ठेवते. आणि त्याच्यानंतर एक चपातीचा डबा, त्यात एखादी चपाती छोटी आणि भाजी, मेथी किंवा बाकी काही बटाट्याची वगैरे तिच्यासाठी केलेली असते ती भाजी ठेवते. आणि घराच्या चाव्या. परत एक गोष्ट राहिली ती म्हणजे माहीची डॉक्टरांची फाईल, दवाखान्याची फाईल. आणि एक शॉल, ही शॉल असते तिला गुंडाळायला जाते. म्हणजे आहे वगैरे थंडी सगळ्यात मी वापरते, तिला गुंडाळूनच नेते. आणि परत गाडीच्या चाव्या वगैरे असे बारीक सारीक तर खूप असतं. आणि असंच छोटे मोठे व्हिडिओ घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात.
तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.